अभयाच्या लग्नाला अवघे 2 वर्ष झाली होती. तिच्या सासरी कसे वागावे हे शिकवण्याची जबाबदारी आईने पेलली होती. संसारात फक्त नवरा आपला असतो. सुरुवातीपासूनच सासू सासऱ्यांना आणि इतर नातेवाईकांना थोडंसं अंतरावरच ठेव, नाहीतर ते डोक्यावर बसतील, असा तिचा सल्ला होता. आता मानसीचंही लग्न ठरलं होतं. आईने तिला आधीच मार्गदर्शन केलं होतं. सासरच्या लोकांना फारसा भाव द्यायचा नाही, सगळ्यांशी मोजकंच वागायचं. मानसीलाही ते बरोबर वाटत होतं. मुहूर्ताच्या दिवशी सगळे विधी पार पडले. मानसीच्या सासूबाई अर्थातच तिच्या आईच्या अपेक्षेप्रमाणे काटेकोर आणि कठोर असतील असं वाटत होतं. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी अगदी हसतमुखपणे सगळं पाहिलं आणि सहजतेने घेतलं. अगं, अशा मोठ्या कार्यक्रमात थोडा गोंधळ होणारच म्हणत त्यांनी समजूतदारपणे स्वीकारलं. लग्न झाल्यावर रिसेप्शनच्या वेळी ही मानसी सहजपणे तिच्या नवऱ्याला अरे म्हणाली. आई म्हणाली होती तुझ्या सासूबाईंना हे बिलकुल खपणार नाही, पण सासूबाईंनी हळूच कानाशी सांगितलं, अगं हे आपलेपणाचं लक्षण आहे, पण चार चौघात नवऱ्याचा सन्मान राखायचा बरं का. हे ऐकून मानसीला थोडा धक्का बसला. ही बाई आउटडेटेड नक्कीच नव्हती. संसारातली पहिली सकाळ. मानसी उशिरा उठली होती. आता सासूबाई काहीतरी बोलणार असं वाटून ती किचनकडे धावत गेली. पण तिथे गेल्यावर पाहते तर काय, सासूबाईंनी आधीच नाश्ता करून ठेवला होता. अगं, तुझं आयुष्य पडलंय कामासाठी, पहिल्या दिवशी काही काळजी करू नकोस म्हणत त्यांनी तिला उपमा वाढला आणि त्यावर तिच्या आवडीची शेव घातली. मानसी भारावून गेली. तुला सकाळी चहा लागतो ना, हे बघ, तुझ्या टेस्टप्रमाणे साखर घातलेला चहा. हे बघून मानसीला माहेरची आठवण झाली. तिच्या आईने वहिनीवर कधी असे प्रेमाने लक्ष दिले नव्हते. ती नेहमी चुका काढायची, पण इथे मात्र वेगळीच परिस्थिती होती. हळूहळू संसाराची गाडी सुरळीत झाली. मानसी नोकरीला जायला लागली. सकाळी घाई गडबड असली तरी सासूबाई कायम हसतमुख होत्या. कधी नव्हे ते त्या संध्याकाळी तिच्यासाठी चहा ठेवत. अगं, तू काम करून येतेस, दमलेली असशील असं म्हणत त्या तिला आराम करायला लावायच्या. घरात तिच्या कपड्यांपासून ते स्वयंपाकांपर्यंत सगळ्याच गोष्टी सहजगत्या सांभाळल्या जात होत्या. कधी चुकून गिजर चालू राहिला, कधी कुकरमध्ये पाणी कमी पडलं तरी त्या हसून म्हणायच्या, अगं चालायचंच. मानसीला आता कळत होतं की आईने तिला शिकवलेलं आणि प्रत्यक्षात होत असलेलं यात जमीन आसमानाचा फरक होता. तिच्या सासूबाईंनी तिला आईपेक्षाही अधिक माया दिली होती. एका दिवशी मानसीला भूतकाळ आठवला. तिची वहिनी कधी आईच्या टोमण्यांनी त्रासून गेली होती. कधी चुकून एखादी गोष्ट विसरली तरी आईने घर डोक्यावर घेतलं होतं. पण इथे मात्र तिच्या सासूबाईंनी तिच्या प्रत्येक चुकांना मोठ्या मनाने समजून घेतलं होतं. तिला अपराधी वाटू लागलं. एक दिवस ती सासूबाईंना म्हणाली, आई, मी 15 दिवस माहेरी जाऊ का? अगं नक्कीच जा, आईबाबांसोबत वेळ घालव, पण लवकर परत ये हं, नाहीतर आता आम्हालाही तुझी सवय लागली आहे. आईकडे पोहोचल्यावर तिने आधी वहिनीला फोन केला. मी आणि आई येतोय, नवीन सुरुवात करायची आहे. आईला तिच्या या निर्णयाचा अर्थ कळेपर्यंत मानसीने वहिनीच्या मिठीत आपले अश्रू लपवले होते. ताईला न सापडलेला संसाराचा सूर तिला मात्र मिळाला होता. टॅक्सीतून उतरताच वहिनीने आईला अलगद आधार दिला. दार उघडताच घरात प्रसन्न सुवास दरवळत होता. दादा ऑफिसला गेला होता, पण वहिनीने आमच्यासाठी खास व्यवस्था केली होती. आई, आज आराम करा, तुम्हाला कंटाळा आला असेल ना, मग आपण संध्याकाळी मस्त फिरायला जाऊया. ती अगदी सहज बोलली, पण त्यात किती आपलेपणा होता. आई घरात वावरताना थोडी संकोचलेली दिसत होती, जणू काही आपल्या मुलाच्या घरात नव्हे तर कुठल्या नवीन ठिकाणी आल्यासारखी. मी कपडे बदलून बाहेर आले तोच स्वयंपाकघरातून खमंग वास आला. वहिनीने पिठला भाकरी केली होती, आईला आवडतं म्हणून. आई, तुमच्यासाठी खास, चला गरम असतानाच खाऊया म्हणत तिने थाळ्या लावल्या. आईच्या चेहऱ्यावरचा हळवा भाव मला स्पष्ट दिसत होता. जेवताना वहिनी आईशी अगदी सहज बोलत होती. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, गावी केलेले सण समारंभ यावर गप्पा रंगल्या. आई हळूहळू मोकळी होत होती. संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो. समुद्रावर आई पहिल्यांदाच इतक्या निवांत बसली होती. मी आणि वहिनी बाजूला थोड्या वेळाने गप्पा मारत उभे राहिलो. माझी आई काही सांगणार नाही, पण तिला आतून खूप अपराधी वाटतंय. मी हळूच वहिनीला सांगितलं. वहिनी मंद हसली. तेवढं समजतं मला, प्रेमाने दिलेलं आपलेपण कधीच वाया जात नाही, ती म्हणाली. 2 दिवस झाले तरी आई घरी जाण्याचा विषय काढत नव्हती. उलट संध्याकाळी आम्ही सगळे सोबत गप्पा मारत बसत होतो, हसत होतो. एक दिवस सकाळी मी उठेपर्यंत आई आणि वहिनी किचनमध्ये होत्या. आई काहीतरी सांगत होती आणि वहिनी लक्षपूर्वक ऐकत होती. आई, आता पुन्हा केव्हा याल? वहिनीने प्रेमाने विचारलं. आई गडबडली. परत लवकरच यायला हवं, ती स्वतःशीच पुटपुटली. ट्रेनमध्ये परत जाताना आई गप्प होती, पण तिच्या डोळ्यात समाधान होतं. घर बदललं तरी माणसांची माया तीच राहते हे तिला उमगलं होतं.
वहिनीचा निरोप घेताना तिने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, तू खरंच माझी मुलगी आहेस, सून नाही. त्या क्षणी आईने काळाच्या ओघात हरवलेला एक संबंध नव्याने जोडला होता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवन कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ.